गाईच्या दुधाला सरसकट 10 रुपये लिटर अनुदान देण्याची मागणी चांदूर रेल्वे येथील दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांनी तहसीलदारांना निवेदन देऊन केली आहे। कोरोना आजाराने महाराष्ट्रातील शेतकरी त्रस्त झाला आहे। संचारबंदी व लॉकडाऊन यासारखे शासनाने ठरवून दिलेल्या नियम पुढील अनेक दूध संकलन केंद्र बंद पडले आहे। शहरातील दूध डेअरी कधी चालू तर कधी बंद, यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अनेकदा दूध फेकण्याची वेळ येत आहे। त्यामुळे गाईच्या दुधाला सरसकट 10 रुपये लिटर अनुदान द्यावे, या आशयाची मागणी मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या मार्फत शेतकऱ्यांनी केली आहे। महाराष्ट्रामधील शेतकऱ्यांच्या संकटामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे। बँकेकडून नाकारला जाणारा कर्ज पुरवठा, बियाण्यांमुळे करावी लागणारी दुबार पेरणी व खताचा तुटवडा, काळा बाजार, कोकणातील शेतकऱ्यांचे वादळामुळे झालेले नुकसान, अनेक ठिकाणी अतिवृष्टीमुळे पिकांचे झालेले नुकसान, अशा संकटामध्ये शासनाकडून शेतकऱ्यांना कोणताही दिलासा अजूनपर्यंत मिळाला नाही। या संकटाच्या माळेमध्ये दुधाचे भाव कमी झाल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था दयनीय झाली आहे। महाराष्ट्रामध्ये 150 लिटर गाईचे दूध उत्पादित होते, त्यापैकी 30 लाख लिटर सहकारी संघाकडून खरेदी केले जाते। 90 लाख लिटर दूध खाजगी संस्था व डेअरीच्या माध्यमातून विकत घेतले जाते। शहरातील हॉटेल्स, चहाची दुकाने बंद असल्यामुळे दुधाची मागणी आता कमी झाली आहे। आजच्या घडीला खाजगी संस्था व सहकारी दूध संघाकडून 20 ते 22 रुपये दराने खरेदी केल्या जात आहे। त्यामुळे दुधाचा उत्पादन खर्च सुद्धा निघू शकत नाही। शासनाने 10 लाख लिटर दूध 25 रुपये प्रति लिटर या भावाने खरेदी करण्याची घोषणा केली होती, परंतु प्रत्यक्षात दूध खरेदी केल्या जात आहे। त्यामुळे गाईच्या दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान, दूध मुक्तीकरिता प्रति लिटर 50 रुपये अनुदान शासनाकडून देण्यात यावे, या न्याय मागण्याकरिता चांदूर रेल्वे तहसीलदार यांना शेतकऱ्यांनी निवेदन दिले। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने सर्व महाराष्ट्रभर तहसील लेवलवर शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत निवेदन देण्याच्या सूचना पक्षाच्या वतीने आम्हाला मिळाल्या व त्या अनुषंगाने या महामारीच्या संकटाकाळात आम्ही मोजकेच लोकांनी माननीय तहसीलदार साहेबांना एक निवेदन सादर केलं आहे। मेन गोष्ट आमची गाईच्या दुधाला सरसकट 10 रुपये लिटर अनुदान द्यावे। त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या संकटामध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे। बँकेकडून नाकारल्या जाणाऱ्या कर्ज पुरवठा आणि जे बियाण्यामध्ये नकली बियाणे निघालं त्याबद्दल सुद्धा शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळायला पाहिजे होती। युरियाच्या खताचा तुटवडा हा सुद्धा काळाबाजार मोठ्या प्रमाणात होत आहे, तेव्हा या सर्व शेतकऱ्यांच्या मागणीकरिता यावेळी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष संजय पुनसे, पंजाब राऊत, अमोल वानखडे, विवेक चौधरी, समीर भेंडे, रवींद्र उपाध्याय, उत्तम ठाकरे, दिनेश देशमुख, जगदीश कथलकर उपस्थित होते। बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे।